आता पहा, आपल्या टॉपिकचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री बेटा. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण डेफिनेशन काय करतो की इन विच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी अँड केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर आता एक पाहायच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन होताना कधी दिसते का? कुठलं कन्व्हर्जन आपल्याला दिसते का डोळ्यांनी? नाही दिसत. आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी सर कन्वर्ट झाली आपल्याला दिसते काय? फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट दिसतील बेटा. आता बॅटरी आहे किंवा मोबाईलची बॅटरी घ्या, आपण पहा मोबाईल घ्या. आपण जेव्हा मोबाईलवर बोलतो तेव्हा काय असते बेटा? आपण म्हणतो माझी बॅटरी डिस्चार्ज व्हायली. डिस्चार्ज व्हायली म्हणजे याचा अर्थ काय? टुवर्ड केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. बरं, जेव्हा ही बॅटरी डिस्चार्ज व्हायली, डिस्चार्ज होताना मला सांगा स्पॉन्टेनियस प्रोसेस है. इसका मतलब है जब टुवर्ड केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, यहां क्या होता है? स्पॉन्टेनियस प्रोसेस है, अपने आप प्रोसेस हो रहा है. यहां प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है. पहा, केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है, स्पॉन्टेनियस रिएक्शन है, स्पॉन्टेनियस प्रोसेस है. मोबाईल बॅटरी घ्या, इन्व्हर्टर घ्या, कुठले घ्या बेटा, मला सांगा तुम्ही चार्जिंग करायला येतं. चार्जिंग करताना काय होते मला सांगा? आपण म्हणतो बॅटरी डिस्चार्ज झाली, मला चार्ज करायची. चार्ज करणं म्हणजे काय? इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. सर इनिशियल स्टेट एंड फाइनल स्टेट ही हमको पता है. थर्मोडायनामिक्स का एप्लीकेशन ही ना हुई. थर्मोडायनामिक्स क्या बोलता है? लिमिटेशंस ऑफ थर्मोडायनामिक्स में क्या दिए वाला है? ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट इज कन्सिडर. बरोबर आहे ना? आपण इथं काय करतो ते इलेक्ट्रिकल एनर्जी का कंजम्पशन करतो, इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो बेटा. म्हणजे इथं रिएक्शन स्वतःहून होती का? नाही. इथं रिएक्शन काय आली तुमची? स्पॉन्टेनियस आहे? नाही आहे, नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला केमिकल मध्ये करायचं आहे तेव्हा रिएक्शन कशी असेल बेटा? नॉन स्पॉन्टेनियस है. अब जब टुवर्ड केमिकल एनर्जी का कन्वर्जन मुझे इलेक्ट्रिकल एनर्जी में अगर करना है तो अपने आप होता है. म्हणजे दोन आल्या इथं प्रकार. एनी प्रॉब्लेम है? झालं इथं. दूसरा, अरे सर यहां कन्वर्जन के लिए मुझे कोई एपरेटस तो चाहिए, कोई तो डिवाइस चाहिए, कोई तो ऐसा इंस्ट्रूमेंट चाहिए मुझे कि जहां यह कन्वर्जन होता है, और उसी का नाम क्या है? इलेक्ट्रोकेमिकल सेल. आला आता इथं क्लियर? एनी प्रॉब्लेम यहां? अरे इलेक्ट्रोकेमिकल सेल क्या है? अरे सर ये ऐसा एपरेटस है जहां इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होता है किसमें? केमिकल में. और केमिकल किसमें होता है? इलेक्ट्रिकल. मग परत येते सर याच्यात असते काय 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 असते? मग तुम्ही म्हणता सर याच्यात रॉड आहेत, याच्यात इलेक्ट्रोड आहे. बरोबर आहे. मग हे इलेक्ट्रोड कोणते असते बेटा? एक तर इनर्ट इलेक्ट्रोड रहता, नहीं तो एक्टिव इलेक्ट्रोड रहता. काही इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये भाग घेते बेटा, काही घेत नाही. जो रिएक्शन में इन्वॉल्व नहीं है हम उसको नाम देते इनर्ट इलेक्ट्रोड. जैसे ग्रेफाइट है, जैसे प्लैटिनम है ना, बैटरी है उसके साथ. तो इलेक्ट्रोकेमिकल सेल में क्या आता है? सर एक बैटरी है हमारे पास, यहां बाद में सॉल्यूशन है, एक्वियस सॉल्यूशन है, इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन है. आता आपल्याला हे माहिती आहे, जर आपण एखादा सबस्टन्स जर घेतला, आपण मोल्टन फॉर्म मध्ये जर घेतला किंवा फ्युज्ड फॉर्म मध्ये किंवा एक्वियस फॉर्म मध्ये घेतला, फॉर एक्झाम्पल NaC, आणि जर मी याच्यामध्ये जर इलेक्ट्रिसिटी जर पास केली याच्यामध्ये आणि ते सबस्टन्स जर डिकम्पोज होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? इलेक्ट्रोलाइट. अ सबस्टन्स विच इटसेल्फ गेट डिकम्पोज्ड बाय पासिंग इलेक्ट्रिसिटी नोन ॲज इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणजे जे आयन्स देते बेटा ते इलेक्ट्रोलाइट आहेत. मोल्टन NaCl इलेक्ट्रोलाइट है, फ्यूज्ड NaCl इलेक्ट्रोलाइट है, फ्यूज्ड मोल्टन सॉल्ट इलेक्ट्रोलाइट है, एक्वियस सॉल्यूशन उसका सॉल्ट का इलेक्ट्रोलाइट है.
मग आपण म्हणतो सर मी युरिया घेतलं. यूरिया काय बेटा? कभी हमने देखे सर यूरिया पानी में डिसॉल्व करने के बाद आयन्स देता है, झालं ना सोल्युशन मध्ये, बरोबर आहे का? नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. दोन्ही मधला फरक लक्षात आला का? बर, आता मला सांगा आपण इलेक्ट्रोड घेतलेत. इलेक्ट्रोड घेतले. इलेक्ट्रोड मध्ये दोन प्रकार. मला सांगा काही असे ज्याला आपण म्हणतो मेटल, तुमची इलेक्ट्रिसिटी पास कोण होते करण्यासाठी काय लागते, तर कधी आपण त्याला म्हणतो मेटॅलिक कंडक्टर. बेटा मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होते, इलेक्ट्रिसिटी जे ट्रान्सफर करते कोण करते, बाय ट्रान्सफर ऑफ काय, इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे तुमचे कंडक्टर मध्ये दोन प्रकार आले, एक मेटॅलिक कंडक्टर और दूसरा आयनिक कंडक्टर है. मेटॅलिक कंडक्टर में क्या होता है, तो इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है. हे वायर घ्या ना आपल्या इथं. मला सांगा आपण म्हणतो सर करंट यायला, करंट यायला म्हणजे तिथं काय व्हायलंय, मोबिलिटी कोणाची आहे, आयन की मोबिलिटी या इलेक्ट्रॉन्स की मोबिलिटी है, इलेक्ट्रॉन्स आहेत बेटा. पर हे झालं तुमचं मेटॅलिक कंडक्टर मध्ये, बराबर है. अब मेरे पास तो बहुत बड़ा सॉल्यूशन है बेटा. अगर मैंने सॉल्यूशन लिया तो वहां आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, वो हुआ आयनिक कंडक्टर. आणि आपल्याला जे घेऊन जाते ते नाही का रे, गावाला जे घेऊन जाते त्याला काय म्हणतो, तो बस कंडक्टर. मग हे इलेक्ट्रॉनला घेऊन जाणाऱ्याला काय म्हणायचं, मेटॅलिक कंडक्टर. आलं का डोक्यात? तर सगळं साधं लक्षात ठेवा ना, बरोबर आहे की नाही? चले आगे. आता इथं पहा, इलेक्ट्रोकेमिकल सेल में डिवाइस है, उसमें मेटल है, उसमें रॉड है, उसमें इलेक्ट्रोड है, इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन है, उसके साथ बैटरी है ना. आता दिले काय पहा बेटा, ये यहां पहा बेटा, इट कंसिस्ट ऑफ टू मेटल प्लेट्स, दो मेटल के प्लेट, है ना. नहीं तो हमने क्या लिया, कार्बन भी लिया, ग्रेफाइट, प्लैटिनम गया, जिंक गया, रॉड, कॉपर रॉड गया. जिंक के रॉड लिए, एक्टिव इलेक्ट्रोड है. ग्रेफाइट लिए, इनर्ट इलेक्ट्रोड है. रिएक्शन मध्ये इन्वॉल्व आहेत का, नहीं है. अब देखो बाद में डीप्ड इन एक्वियस इलेक्ट्रोलाइटिक सॉल्यूशन, NaCl का हमने सॉल्यूशन लिया. NaCl को सॉल्ट से घ्या ना रे, काय त्याला, ठीक है. यह प्युअर लिक्विड ऑफ इलेक्ट्रोलाइट, प्युअर फॉर्म मध्ये घ्या, ठीक है. द चार्ज ट्रांसफर थ्रू इलेक्ट्रॉनिक कंडक्टर इज मेटॅलिक कंडक्टर. आत्ता सांगितलं तुम्हाला, इथे इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ काय, इलेक्ट्रिसिटी. दूसरा, व्हाइल थ्रू इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रोलाइटिक या आयनिक कंडक्शन. आयनिक कंडक्टर, अरे पहा ना, हे बघा, चला एक बीकर घेतला बेटा. चला परत एकदा, या बीकर मध्ये मी कोणता घेतला बेटा, फ्यूज्ड घेतला. चला मोल्टन घेतला बेटा, मोल्टन फॉर्म घेतला. चला त्याच्यानंतर ऍक्वियस घेतला, कुठला घेतला, एखादा सॉल्ट घेतला, इलेक्ट्रोलाइट घेतला. चलो इसमें मैंने दो रॉड लिए, दो इलेक्ट्रोड्स मैंने डीप किए. चलो ये दो इलेक्ट्रोड लिए. अब ये हमने डीप कर एक बैटरी के पॉजिटिव को कनेक्ट कर दिया, एक बैटरी के निगेटिव को कनेक्ट कर दिया. एक का नाम क्या था, इधर कैथोड है और यहां क्या आता है, तो ये एनोड है. झाला का इलेक्ट्रोकेमिकल सेल. ओए झाला का आता, आता काही प्रॉब्लेम, स्वयं बरे का आता, आता राईट आहे ना अभिषेक, हा राईट झाला इथं. बरं,
आपल्याला याच्या सहाय्याने आपल्याला काय करायचंय, या इलेक्ट्रोकेमिकल सेलच्या सहाय्याने बेटा आपल्याला करायचं इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इंटू केमिकल अँड केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. पहा कशा पद्धतीने बेटा. पहा आता याच्यामध्ये दोन प्रकार आले. इलेक्ट्रिकल एनर्जी अगर मुझे केमिकल में कन्वर्ट करने का है तो वो सेल का नाम है इलेक्ट्रोलाइटिक सेल. देखो यहां चलो इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. अरे मला सांगा, मोबाईलची बॅटरी जर चार्ज करायची असेल तर ती स्वतःहून होती का कधी? अरे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावं लागेल ना. इलेक्ट्रिसिटी हमने दी है तो ही उसका कन्वर्जन वो बैटरी में क्या हो जाता है, केमिकल एनर्जी में होता है ना. तो मुझे बात बताओ, ये रिएक्शन स्पॉन्टेनियस है या नॉन स्पॉन्टेनियस है? यहां काय झालं बेटा, आता झालं क्लिअर. बॅटरी डिस्चार्ज व्हायली. पहा मग कोणतं, पहा इन्व्हर्टर घ्या, केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इथं आता तुम्ही म्हणू शकता ना सर ये तो अपने आप रिएक्शन है, ये स्पॉन्टेनियस है यहां प्रोसेस. त्याचं आहे ना आपल्याला पुढे एक्झाम्पल, डॅनियल सेल. आता काही प्रॉब्लेम होय? हा चला अजून मला सांगा, इथं इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे, यहां कंजम्पशन है. कहा? इलेक्ट्रोलाइटिक सेल में. इलेक्ट्रिसिटी दिए तो ही चेंज हो रहा है. यहां प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी है. बरं याच्यामध्ये अजून एक फार बेस्ट आहे. पहा ये यामध्ये इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये एनोड कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. गॅल्व्हॅनिक सेल में एनोड निगेटिव्ह आहे. हे येईल बेटा पुढे येईल आपल्याला. वोल्टॅक सेल यहां कैथोड निगेटिव्ह है, यहां कैथोड क्या है? पॉझिटिव्ह आहे. हे नंतर आपल्याला काय, आता काय प्रॉब्लेम विचार. आणि आपण तर रट मारलेले, पाठ केलेले, एनोड पॉझिटिव्ह कैथोड निगेटिव्ह है ना. अरे वो गलत है ना, बरोबर आहे का? अरे चूक है नहीं. तो सर एनोड का है, एनोड का डेफिनेशन क्या है? ऐसा इलेक्ट्रोड जिस इलेक्ट्रोड पे ऑक्सीडेशन होता है, जिसके सरफेस पे ऑक्सीडेशन होता है, या इलेक्ट्रोडवर ऑक्सिडेशन होते बेटा, ते काय आहे? एनोड आहे. मग कोणतं असो इथं काही घेणं देणं नाही त्याला. द इलेक्ट्रोड और whose surface oxidation takes place known as anode. And in electrolytic cell anode is positive and in galvanic या voltaic cell anode is negative. झालं. एनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. नाही सर मला रिडक्शन ऑक्सिडेशन सांगा. आपण रेडॉक्स माहिती आहे ना बेटा. रेडॉक्स रिएक्शन क्या है? रिडक्शन एंड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. आता रिडक्शनचे डेफिनेशन खूप आहेत आपल्याकडे. आपल्याला इथं कोणत्या कामाला आहे? ही स्केल आहे बेटा. इथं या स्केल मध्ये 0, इथं -1 आहे, इथं -2 आहे, इथं +1 आहे आणि +2 आहे. ठीक आहे. चला हे ऑक्सिडेशन नंबर आहे बेटा. मला सांगा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज वाला प्रोसेस कोणती झाली? इन्क्रीज इन चार्ज आहे, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. प्रोसेस कोणती आहे? ऑक्सिडेशन आहे. डिक्रीज इन चार्ज, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आहे. प्रोसेस कोणती झाली? कोणती असती? रिडक्शन आहे.
इलेक्ट्रॉन ट्रान्सफर आले याच्यामध्ये, या बोलो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन रिडक्शन है. एनी प्रॉब्लेम यहां आता इथं तुम्ही असं म्हणू शकता पावडा मेरे पास Fe प्लस प्लस है, चलो हुआ. अब बोलो यहां Fe प्लस 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 है. आप बोलो ये रिएक्शन क्या हुआ सर, 2 पॉजिटिव है 3 पॉजिटिव है, यहां हम आगे चले गए इधर प्रोसेस ऑक्सीडेशन, यहां राइट टू लेफ्ट प्रोसेस रिडक्शन, फेरस का फेरिक ऑक्सीडेशन, फेरिक का कन्वर्जन फेरस रिडक्शन झालं. चला पुढे बेटा. इथपर्यंत काही प्रश्न नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी लास्ट पिरियडला एक तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑक्सिडंट आणि रिडक्टंट, ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट मध्ये फरक सांगितला. लक्षात ठेवा, त्या सब्सटेंसचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते, जिसका खुद का ऑक्सीडेशन होता है, ऑक्सीडेशन प्रोसेस होता है, तो वो एक्ट्स एज ए क्या है, रिड्यूसिंग एजेंट है. एजेंट म्हणजे काय, मदत करणार है बेटा, सामने वाले को हेल्प करता है, लेने के लिए हेल्प करता है वो. अरे आपण पिरियडिक टेबल मध्ये पाहिलं ना बेटा, पिरियडिक टेबल मला तुम्ही सांगा, पिरियडिक टेबल में फर्स्ट ग्रुप एलिमेंट है, फर्स्ट ग्रुप एलिमेंट की साइज क्या है, ज्यादा है, साइज ज्यादा है तो मुझे बात बताओ, वो जल्दी इलेक्ट्रॉन लूज करते हैं, जल्दी इलेक्ट्रॉन लूज करते हैं तो उनमें प्रोसेस कौन सी होती है, ऑक्सीडेशन होती है. ऑक्सीडेशन होते हैं तो वो एक्ट्स एज ए क्या है, रिड्यूसिंग एजेंट है. नॉन मेटल है, साइज कम है, सर वो लेते हैं, लेने का सोचते हैं, लेते तो प्रोसेस कौन सी है, रिडक्शन है. एक्ट्स एज ए क्या है, ऑक्सीडाइजिंग एजेंट है, ऑक्सीडेंट है. चलो एक एग्जांपल या पहा, लक्ष द्या. आता याच्यावर येतो आम्ही, या पार्टवर येतो. इथं मी 2 ग्रॅफाइटचे रॉड घेतले बेटा मी याच्यामध्ये, एक बॅटरीच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केला, एक बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट केला. ठीक आहे, हा झाला तुमचा ॲनोड बेटा, आणि हे झाला तुमचा कॅथोड. ठीक आहे, मी इथं सोल्युशन कोणतं घेतलंय तर फ्युज्ड घेतलंय बेटा, फ्युज्ड किंवा तुम्ही म्हणू शकता मोल्टन घेतलंय पण. ठीक आहे, कोणता घेतला तर NaCl घेतला. क्लियर आहे, व्यवस्थित आहे का. तुझ्या सगळं व्यवस्थित आहे, मॅच व्हायला सगळं, काही प्रॉब्लेम नक्की. चलो आज आता इथं पहा बेटा, फ्यूज्ड या हमने मोल्टन लिए. ठीक है, इलेक्ट्रिसिटी पास कर दिया. इलेक्ट्रिसिटी पास करने के बाद क्या होता है, यहां फॉर्म हुए Na प्लस आयन, Cl माइनस आयन अंदर फॉर्म हुए. झालं इथं. पण आता मध्ये काय होणार आहे, हे आयन त्यांचा चार्ज डिस्चार्ज करायचा प्रयत्न करतील ना बेटा, चार्ज काढून टाकायचा प्रयत्न करते, बराबर है. अब ये डिस्चार्ज कैसे करेगा, ये अपना चार्ज कहां डिस्चार्ज करेगा, तो बोलते सर ये डिस्चार्ज करेगा कहां, किसके तरफ, तो कैथोड के तरफ.
ठीक आहे. आता डिस्चार्ज केला म्हणजे काय, त्याचं रिडक्शन झालं, यहां कलेक्ट हुआ, यहां सोडियम डिपॉझिट हुआ. पर आपण तर डेफिनेशन दिलेली आहे. The electrode where oxidation takes place known as एनोड है. एनोड पे हमेशा क्या होता है, ऑक्सीडेशन ही होता है. कैथोड पे रिडक्शन है. इसका मतलब है सोडियम आयन का रिडक्शन होने वाला है. एट कैथोड चला. आता मला सांगा, Na प्लस है, प्लस इलेक्ट्रॉन है, सोडियम है. अब परत कोणी म्हणा नाही सर मला ते चार्ज लक्षात येईना. अरे मला सांगा इथं चार्ज किती आहे, +1 आहे. +1 से चार्ज कितना है. अरे चार्ज वाढलाय का, अरे चार्ज कमी झाला ना, ऑक्सीडेशन नंबर डिक्रीज हुआ ना. डिक्रीज हुआ तो प्रोसेस कौन सी है, रिडक्शन है. जिस इलेक्ट्रोड पे रिडक्शन होता है वो कैथोड है. झालं. बैलेंस करतो बेटा, यहां दो, ये दो और ये दो यहां लिए. आता प्रॉब्लेम काय, आता दुसरा राहिला क्लोराइड. Cl हम पहले ये फॉर्म में लिखते, बरोबर आहे. इथं चार्ज क्लोराइड आहे, इथं -1 आहे, मायनस वरून चार्ज किती आहे, 0 आहे. पहा स्केल मध्ये लक्षात येते, हे 0, हे -1, हे इधर +1. चलो प्रोसेस कोणती, ऑक्सिडेशन आहे. आता मला सांगा बेटा, आता इथं 2 घेतलेत, इथं Cl2, इथं 2 आहेत. जब भी कोई एटम मॉलिक्यूल के फॉर्म में तो उसका ऑक्सीडेशन नंबर कितना रहता है, 0 है. -1 से 0 प्रोसेस कौन थी, तो ऑक्सीडेशन है. क्लोराइड आयन का ऑक्सीडेशन हुआ, बरोबर है. क्लोराइड आयन चलेगा यहां से, म्हणून त्याचा कलर ग्रीन आहे, पेल ग्रीन, बरोबर आहे का. आला इथं, म्हणजे क्लोरीन इज लिबरेटेड ऍट, कहा, क्लोरीन इज लिबरेटेड एट एनोड है. यहां एनोड पे ऑक्सीडेशन होता है, यहां जिस इलेक्ट्रोड पे ऑक्सीडेशन होता है वो एनोड है. चलो एनोड हुआ, चला झाली रिएक्शन, इलेक्ट्रॉन हमने कैंसल कर दिए. आता पहा 2NaCl गिव्स क्या देता है, Na+, सॉरी सोडियम एंड Cl2 है. तर मला सांगा हे डिकम्पोज कधी होईल, इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर ना. नॉन स्पॉन्टेनियस है ना. तो जब इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल में होता तो कोई प्रोसेस तो होता है, वो प्रोसेस कौन सा है, इलेक्ट्रोलाइसिस है. म्हणजे इन इलेक्ट्रोलाइटिक सेल क्या है, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी, द प्रोसेस इज नोन एज इलेक्ट्रोलाइसिस है. अपने आप तो रिएक्शन नहीं होने वाला. आता काय प्रॉब्लेम, व्यवस्थित मॅच व्हायला सगळं. बरं तुम्ही घेतला कोणता, फ्युज्ड मोल्टन सगळं घेतलं, ठीक आहे. चला दुसरं एक्झाम्पल घेतो मी आता. चला आता दुसरं एक्झाम्पल घेतलं बेटा मी याच्यात. नाही सर मला दुसरं एक्झाम्पल सांगा. चला मी इथे घेतला फ्युज्ड, पहा बेटा फक्त फ्युज्ड घेतला किंवा मोल्टन घेतला बेटा. चला
आता समजा मी इथं पहिले घेतला होता NaCl, ठीक आहे. चला आता घेऊत आपण MgCl2. चला दूसरा सॉल्ट घेतला. वही है, इलेक्ट्रिसिटी पास कर दिया. पास करने के बाद मुझे बात बताओ कौन से आयन फॉर्म होंगे? मैग्नीशियम आयन एंड क्लोराइड आयन है. अब बोलो यहां क्या फॉर्म हुआ? Mg++ एंड Cl है. बरं दोघे डिस्चार्ज होते. मला सांगा एनोडकडे कोण जाईल? एनोड पे ऑक्सीडेशन होता है. क्लोराइड आयन गेट ऑक्सीडाइज्ड एट कहा? एनोड है. और मैग्नीशियम आयन गेट रिड्यूस्ड इनटू मैग्नीशियम कहा? कैथोड पे. तो मेटल का रिडक्शन होता है. मेटलचं रिडक्शन कुठे होत आहे? मेटल आयनचं रिडक्शन होऊन कुठे जाईल? कॅथोडला बेटा. बर मला सांगा यांची हाफ सेल रिएक्शन काय येईल? ये मैग्नीशियम है. चलो ये ठीक है. चार्ज मैंने डिस्चार्ज कर दिया इन द फॉर्म ऑफ मैग्नीशियम, डिपॉजिट हुआ. प्लस वरून 0 है. प्रोसेस कोणती है? रिडक्शन है. चला क्या रिडक्शन है वो क्या है? कैथोड है. क्लोराइड आयन गेट ऑक्सीडाइज्ड टू क्लोरीन है. 2 इलेक्ट्रॉन है यहां. ये एनोड है. ऑक्सीडेशन रिडक्शन हाफ सेल, ऑक्सीडेशन हाफ सेल रिएक्शन है. बाद में नेट सेल रिएक्शन लिख सकते हैं यहां. ध्यान अजून एक एग्जांपल क्या बेटा, वही रन दो. फ्यूज रिया मोल्टन. चलो बोलो मुझे बात बताइए. NaCl हुआ हमारा, MgCl2 एक हुआ. चलो और एक लेता हूं AlCl3. आप बोलो मुझे बात क्या होने वाला है? मेटल कहां डिपॉजिट होता है? कुठे डिपॉजिट होणार? एनोडला का कैथोडला बेटा? मेटल कहां डिपॉजिट होगा? मेटल का क्या होता है? रिडक्शन होता है. यस, मेटल आयन गेट रिड्यूस टू मेटल एट कैथोड. एंड यहां देखो नॉन मेटल गेट ऑक्सीडाइज्ड टू नॉन मेटल का क्या होता है? ऑक्सीडेशन. नॉन मेटल क्लोराइड आयन गेट ऑक्सीडाइज्ड टू क्लोरीन एट राइट. अक्षय एनोड आहे. आता काय प्रॉब्लेम? व्यवस्थित क्लियर. पर ठीक आहे चला दुसरा घेतो. तरी मला सर तुम्ही हेच कशाला घेता? चला PR2 घेतला बेटा. लेड ब्रोमाइड अगेन फ्यूज्ड. अगेन हे बदलू नका बेटा. हे नाही, हे चेंज नका. वही लिया. इलेक्ट्रोलाइट फ्यूज्ड मोल्टन लिया. इलेक्ट्रोड इनर्ट लिया. ग्रेफाइट लिया. प्लैटिनम लो. बैटरी कनेक्ट कर दो. इलेक्ट्रिसिटी पास कर दो. अब बोलो ये कहां डिपॉजिट होगा? लेड इज डिपॉजिटेड एट, लेड आयन इज डिपॉजिटेड एट, म्हणजे इन द फॉर्म ऑफ काय? लेड डिपॉजिटेड एट कहां? मेटल इज डिपॉजिटेड एट कहां? अरे बोला की आता. आता काय प्रॉब्लेम है? हा राइट है का? आता जैनब बरोबर आहे. क्लिअर आहे. हेच फक्त घेतलं बेटा मी. फ्यूज मोल्टन. आता पुढे जाऊ बेटा. आता याच्या मेकॅनिझम मध्ये इथं पहा काय होते बेटा. पहा
पहा आता इथं घेतला मी मोल्टन किंवा फ्युज्ड NaCl घेतला, ठीक आहे. एनी प्रॉब्लेम या फ्युजर किंवा मोल्टन घेतला बेटा. आता मला सांगा हे बॅटरी आहे, इथं हे इलेक्ट्रोड आहे. ये हमने इलेक्ट्रोड लिए ग्रेफाइट और ये भी इलेक्ट्रोड हमने लिए, ठीक है. ये एनोड है, ये कैथोड है बेटा. नाही कोई प्रॉब्लेम नाही बेटा, या मैं बोलतो नीचे से. चल ठीक. आता इथं काय दिलं पहा, व्हेन करंट फ्लोज, जेव्हा आपण बॅटरी कनेक्ट केली बेटा, अब मुझे बात बता, बैटरी कनेक्ट करने के बाद क्या होने वाला है. यहां कनेक्ट करने के बाद क्या होता है, करंट फ्लो हो रहा है. बैटरी क्या काम करता है, बैटरी एज ए इलेक्ट्रॉन पंप है. पंप आहे, कशाचा पंप आहे, इलेक्ट्रॉनचा पंप आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रिसिटी तुम्ही अप्लाय केली, इलेक्ट्रिसिटी अप्लाय केल्यानंतर काय होणार बेटा. आता मला सांगा या पंप थ्रू काय होणार, इट टेक्स इलेक्ट्रॉन फ्रॉम, कुठून इलेक्ट्रॉन घ्यायलेत बेटा, कहां से इलेक्ट्रॉन ले रहे, कहां से, फ्रॉम एनोड अँड पुशेस देम टू कॅथोड. म्हणजे एनोड पासून कुठे चाललेत बेटा, अरे कहां जा रहे वो इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूशन में कहां से एंटर हो रहे हैं, एंटर कहां से हो रहे हैं, एनोड से या कैथोड से. ए देखो इलेक्ट्रिसिटी पास कर दी आप, है ना, पास केल्यानंतर मग आलं का इथं, द इलेक्ट्रॉन एंटर द सोल्यूशन थ्रू, थ्रू कहा, बराबर है. अब यहां से अगेन आता मला सांगा कॅथोड टू एनोड थ्रू कसं चाललंय सोल्युशन. आता क्लिअर आहे का, बेस झालं का बेटा. आता देख बेटा, व्हेन यहां देख, व्हेन करंट फ्लोज Na plus and Cl get attracted towards opposite electrodes हुए, बाद में the motion of charged particles constitute the electric current. सांगितलं तुम्हाला दोन प्रकारचे कंडक्शन, बरोबर आहे की नाही. जर कमी वेळामध्ये इलेक्ट्रॉन जर फास्ट स्पीडनं जात असते तर आपण म्हणतो करंट जास्त आहे बेटा, बरोबर आहे. हे झाला तुमचा मेटॅलिक कंडक्टर बेटा. पण आयनच्या मोबिलिटीला काय म्हणतो आपण, आयनिक कंडक्टर. कमी वेळामध्ये जर आयन्सची स्पीड जास्त असेल परत, किंवा जास्त आयन्स जर खूप फास्ट जात असतील तर आपण काय म्हणतो, आयनिक कंडक्शन काय जास्त आहे. आपण नंतर पाहू कसं मोजायचं काय नाही बेटा, ठीक आहे. आफ्टर रिचिंग द अपोजिट इलेक्ट्रोड्स द आयन गेट डिस्चार्ज, चार्ज निघून गेला. आले रिएक्शन, पहा. Thus, there is a transfer of electron through solution from, है ना, from cathode to anode. यायला कुठून पहा, एंटर कुठून आला है, when current flows battery acts as a electron pump and it takes the electron from anode and pushes them into the cathode. आला cathode कडे पुढे, and the electron enters the solution through cathode and leaves the solution at anode. आलं पर. आता आपल्याला कसं कळलं रिझल्ट वरून, म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता ह्याच्यात रिझल्ट. मला सांगा सोडियम डिपॉझिटेड कलर कोणता दिलाय, सिल्वर व्हाईट दिलाय.
त्याच्यानंतर मी आता तुम्हाला सांगितलं पेल ग्रीन गॅस, पेल ग्रीन फिकट ग्रीन क्लोरीन गॅस इज लिबरेटेड ऍट कुठे ॲनोड. पहा बेटा एंटर कुठे आलाय, कहां से एंटर हो रहा है आप बोलो, कुठून एंटर व्हायला बेटा मला सांगा, कुठून एंटर व्हायलाय, इलेक्ट्रॉन्स कुठून आले तर पहा. पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर काय येणार आहे, पॉझिटिव्ह म्हणल्यानंतर काय येणार आहे तर हा कोण आहे, ऍनोड आहे बेटा. मला सांगा हा कोण आहे, कॅथोड आहे. आले एंटर हो रे बेटा. आता क्लिअर झालं सगळं. हा ओए इलेक्ट्रोकेमिकल सेल के दो पार्ट है, जहां एक में इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल में कन्वर्ट होता है, वहां प्रोसेस होता है इलेक्ट्रोलाइसिस, वहां एनोड पॉजिटिव है कैथोड निगेटिव है, यहां इलेक्ट्रिसिटी का कंजम्पशन है, वापर है. हे बेटा आपण जे शिकायलो ते एक हा आहे आजचा.